आधुनिक मराठीतील गीत काव्यांचे प्रवर्तक मानले जाणारे 1.5 शतकाहून अधिक काळ आपल्या अजरामर कवितांनी मराठी मनावर राज्य करणारे राज्यकवी बा. तांबे यांच्या 151व्या जयंती वर्षानिमित्त 2025 मध्ये महाराष्ट्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस असल्याची माहिती तांबे कुटुंबियांच्या वतीनं बा. तांबे यांचे नातू शिरीष तांबे यांनी दिली आहे। यावेळी बोलताना ते म्हणाले की माझ्या आजोबांचे संपूर्ण आयुष्य मध्य प्रदेशात व्यतीत झाले, पण त्यांनी लिहिलेल्या काव्यगीतांवर मराठी भाषिकांनी अतिशय अलौकिक प्रेम केले। त्यांच्या कवितांनी केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही सीमा ओलांडल्याने त्यांचा नावलौकिक सर्वदूर झाला। त्यांच्या काव्यगीतांबद्दल अनेक थोर साहित्यिक समीक्षकांनी लिहिले आहे। अनेक उत्कृष्ट संगीतकार जसे गजाननराव वाटवे, वसंत प्रभू, पंडित हृदयनाथ मंगेशकर, दशरथ पुजारी, राम फाटक यांच्यासह कमलाकर भागवत, श्रीधर फडके यांनी कविवाऱ्यांच्या गीतांना संगीतबद्ध केलं आणि गजाननराव वाटवे, पंडित कुमार गंधर्व, सुधीर फडके, भारतरत्न लता मंगेशकर, चिरतरुण आवाज असलेल्या आशा भोसले, मंदाकिनी पांडे, माणिक वर्मा यांनी त्यांची गीते गायली आहेत, जे आज इतकी वर्षे उलटल्यानंतरही मराठी रसिकांच्या हृदयात ताजी आहेत। म्हणूनच ती पुन्हा पुन्हा गायली ऐकली जातात, काना मनात रुंजी घालतात। आजोबांना मराठी भावगीतांचे जनक असे कौतुकाने संबोधण्यात येते। राजकवींचा सन्मान मिळण्यापूर्वी बा. तांबे यांनी मध्य भारतात विविध मानाच्या पदांवर काम केलेले होते। ही पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिक राज्यात मध्य प्रदेशाप्रमाणेच काही उपक्रम हाती घेता यावे अशा हेतूने सुरुवात म्हणून कविवर्य बा. तांबे यांच्या 151व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुणे आणि मुंबईचे रहिवासी असलेल्या तांबे कुटुंबियांतर्फे येत्या 10 जानेवारी रोजी पुण्यातल्या ज्योत्स्ना वळे सभागृहात सायंकाळी 4:30 ते 8 या वेळात मधु मागसी माझ्या हा आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं तांबे यांनी सांगितलंय। प्रतापगडला जाऊन पोलीस सुपरिटेंडेंट झाले, त्याच्यानंतर ते न्यायाधीश झाले आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी अतिशय नाव कमवलं, म्हणजे कविते व्यतिरिक्त। त्याच्यानंतर ते शेवटी 1930-32च्या सुमारास ग्वाल्हेरला आले आणि मग ते तिथेच राहिले। सांगायची गोष्ट म्हणजे अशी की त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर ॲज अ रजिस्टर ऑफ एक्झामिनेशन होते तिथे, रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना वाटलं की आपण चला पुण्याला जाऊन स्थायिक होऊया, पण ग्वाल्हेर महाराजांनी असा मनुष्य आपल्या राज्यातून जाऊ नये म्हणून त्यांना राजकवी पद हे दिलं आणि त्या गावात ग्वाल्हेर शहरातच त्यांना ठेवण्याची विनंती केलेली आहे। तर एका दृष्टीने बघितला तर अनेक मान्यवर संगीतकारांनी त्यांच्या कवितांना चाली दिलेल्या आहेत आणि त्यांचं साहित्य सुद्धा तसं विपुल साहित्य। त्यांचे मुघ्यांनी सांगितल्याप्रमाणे पत्रव्यवहाराचं जे मी इंग्रजी पत्र आहेत ती अतिशय कठीण आणि एका ऑक्सफोर्ड टाईप इंग्रजी आहे त्याचं लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि अशी ती 2 पुस्तकं आमच्या आजोबांवरती लिहिलेली आहे। या कार्यक्रमाचा 3रा भाग रदत, 2रा हे माझी ओळख करून दिलेले श्री सुधीरजी मोघे जे म्हणजे जिवलग स्नेही आहेत ते सादर करतील। तर या कार्यक्रमामध्ये मुख्यत्वे बा. तांबे म्हणजे आमच्या अजून या कार्यक्रमात आमच्या आजोबांच्या निवडक कविता ते सादर करतील। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गाण्याची पूर्व पीठिका काय होती किंवा त्याचा मतितार्थ काय आहे हे समजून घेऊन, शिवाय त्यांचे अत्यंत सुरेल गाणारे काही सहकारी या गोष्टी सादर करतात। अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे।